2011 पासून मार्कर पेन वापरत आहोत. केंद्रीय निवडणूक आयोग वापरते तीच शाई वापरत आहोत. शाई सुकल्यानंतर पुसली जात नाही असं आयोगाचं म्हणणं आहे. तर शाईवरून संभ्रम पसरवला गेलेला आहे असं देखील आयोग म्हणतंय. शाई पुसून पुन्हा एकदा मतदान केल्यास कारवाई करणार असं आयोगानं म्हटलंय. हा ॲक्च्युली संभ्रम पसरवला जात आहे आणि ही शाई 2011 पासून आम्ही वापरत आहे. 2011 पासून हे मार्कर पेनच्या स्वरूपात आम्ही वापरत आहे आणि त्याच्यामुळे याच निवडणुकामध्ये अशा प्रकारचा संभ्रम पसरवणं हे चुकीचं आहे. याशिवाय लोकसभा विधानसभेच्या इलेक्शनमध्ये सुद्धा अशा प्रकारे तक्रारी होतात की ही शाई पुसल्या जात आहे, पण शाई ड्राय झाल्यानंतर ही पुसल्या जात नाही. दुबार मतदारांची पूर्ण ओळख पटल्याशिवाय त्यांना मतदान करू दिलं जात नाही आणि इथे मुंबई महापालिकेमध्ये दुबार मतदारांना 2 ओळखपत्र मागितलं जात आहे आणि तिथे मतदान कक्षामध्ये मतदान प्रतिनिधी आहेत, जे उमेदवारांचे प्रतिनिधी आहेत आणि उमेदवारांचे प्रतिनिधी त्या मतदार संघामधलेच आहे, त्या प्रभागामधलेच आहे आणि त्याच्यामुळे असा मतदार जर त्यांना आढळून आला की जो पुन्हा मतदान करण्यासाठी आला तर त्याच्यावर नक्की मतदान केंद्र कारवाई करेल.